दास भाग्य बोलतो मराठी जाव. थँक्यू सो मच. हॅलो. गेम इज ऑन. पहिलाच बॉल. यावेळेस बॅकफुट जाऊन पहिल्याच बॉलवर एक हलकीशी दिशा द्यायची होती. निश्चितच हा बॉल येते डॉट बॉल. गोड दिवसाची गोड सुरुवात इथे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. गोलंदाज दशरथच्या. विनायक स्ट्राईक एंडवर असेल, नॉन स्ट्राईक एंडवर अनिल असेल. चांगल्या प्रकारचा सामना आपल्या इथे रंगेल. सेमीफायनलचा सामना आहे. एक लढत आपल्या समोर इथे रंगते. देवपे विपक्ष पिंपलोली संघ. यावेळेस पाहूया सुरेख प्रकारचा अतिशय चांगला प्रकारे इथे झेल टिपला. फलंदाज होते बाद. विनायकला मात्र माघारी पाठवण्यामध्ये सफल झाला दशरथ. विकेटचा पतन. धक्का लागते बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंपलोली संघाला. पहिला बॉल डॉट. त्यानंतर दशरथचा येतोय हा बॉलवर विकेट. ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी इथे पाहायला भेटली. 2 चेंडू इथे फेस केले विनायकने. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये अजून कोणती रन्स इथे खर्च केली नाहीये. एक विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली. आता मात्र पाहावं लागेल. न्यू बॅट्समन दाखल झाले मैदानामध्ये भगवान नावाचा, ज्याने मागच्या कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस त्यांनी गाजवला. आज मात्र त्याला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी इथे खेळावा लागेल. इथे प्रयत्न करावे लागतील. इथे जिद्द करावी लागेल. ज्या प्रकारे इथे भगवानची फलंदाजी पाहता आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये. भगवानाने स्ट्राईकवर संयमगिरीचा खेळ इथे हलकीशी दिशा दिली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव इथे कंप्लीट केली. अशा रीतीने अकाउंट ओपन झालं संघाचं. एक धाव संघाच्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली. धावफलक जाऊन पोहोचलं. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडू मध्ये एक धाव इथे कंप्लीट केली. ती म्हणजे बॅट्समन भगवानने. नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या अनिलला आता म्हणजे स्ट्राईक रोटेट करायचं काम भगवानने केलंय. आता स्ट्राईक वर असेल तो अनिल. गोलंदाजी मार्क दशरथ अनिलच्या विरुद्ध चेंडू फेस करेल. यावेळेस सुरेख प्रकारचा ऑन ड्राईव्ह केला अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने इथे खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि हा येतोय अनिलच्या बॅट मधून चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेटला पार करून गेला चेंडू सीमारेषे पार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे 5 या आकड्यावर. एक चौकार पाहायला भेटला अनिलच्या बॅट मधून. पाहूया उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताला पार करत. यावेळेस सुरेख प्रकारचा इथे संयमगिरीचा खेळ दाखवायचा होता. बॅट्समनला चेंडू समजला नाही आणि जाऊन विकेट किपर शॉट थर्डमॅनला. हा येतो झेल. विकेटचा पतन. धक्का लागते दुसरा. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंपळोली संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी इथे पार करतोय म्हणजे दशरथ. कर्णधाराचा विश्वास इथे सातत्यात आणलं. गावाचा विश्वास, समर्थकांचा विश्वास इथे जिंकला दशरथने. ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी इथे पाहायला भेटली. आणि आता मात्र स्वतः या माऊली देवपे संघाचे ओनर म्हणजेच आत्माराम भाऊ जाधव यांची सुद्धा इथे उपस्थिती या मंचावर लाभली. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने गोड विशेष कौतुक आणि चांगला असा ते सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. डगआउट मध्ये ते शांतता दिसते बॅटिंग करणाऱ्या टीमवर. यावेळेस सुरेख प्रकारचा इथे पाहूया हलकीशी दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक धावतात. पावर लागेल इथे कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत कापत चिरत चेंडू होईल फरार. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार.
9 धावा धावफलकात जोडल्या गेल्या. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हवी ती गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. अतिशय चांगली गोलंदाजी, 2 विकेट कॅरी केल्या. विनायक आणि अनिल याला मात्र सलामीची जोडी दाखल झाली होती मैदानी म्हणजे पिंपरोली संघाची. तिला मात्र इथे माघारी पाठवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडली, चोखरित्या कामगिरी पार पडली दशरथने. आणि विनायकला अनिलला या दोघांना इथे दगडमध्ये बसवण्याचं काम ज्यांनी केलं. आता मात्र थोडं संकटाचं सावटमध्ये उभी असणारी बॅटिंग करणारी टीम म्हणजे पिंपरोली संघ. थोडं दडपण दबाव दोन्ही संघावर इथे निर्माण झालंय. कारण सध्याच्या घडीला विचार केला तर भगवान आणि लकी नावाचा 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटली. लकी आणि भगवान इथे लकीच्या माध्यमातून एक चौकार पाहायला भेटला. भगवान अद्याप संयमगिरीचा खेळ बाळगतो, अजून कोणते मोठे पटके खेळत नाहीये. कारण त्याला माहित आहे विनायक आणि अनिल हे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर फेकलेत, दगडमध्ये आपले बसलेत. आता मात्र आपल्या संघावर इथे दबाव आलाय, एक दडपण आलाय, त्याला मात्र आपल्याला कमी करायला लागेल. सेमीफायनलचा हा सामना इथे खेळत आहोत. आता इथून येणारे काही चेंडू ते मला खेळावे लागतील. येणारे 4 ओव्हर असतील या सामन्यामध्ये, त्या प्रकारे मला फलंदाजी करावी लागेल. तशा प्रकारचा एक संयम आणि एक स्वप्न ज्यांनी घेतलाय तो स्वप्नाला इथे सातत्यात आणावं लागेल. अशा प्रकारचा खेळ आता भगवानच्या माध्यमातून दिसेल का हे सुद्धा पाहावं लागेल. लकीने एक चौकार पाहायला, लकीच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला भेटला, इथे पाहावं लागेल. अप्रतिमरित्याची गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून पाहायला भेटली. पाहूया ओव्हर द विकेट साठी पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज क्रमांक 2चं षटक अतिशय. आशुतोषचा पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे फेस केला, चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल येतोय डॉट बॉल. आशुतोषचा पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला भेटला. चांगल्या रीतीने हा बॉल फेस केला होता. भगवानला इथे बॉल समजला नाहीये. निचे हा बॉल जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 9 या आकड्यावर. सुरेख प्रकारे यावेळेला हलकीशी दिशा द्यायची होती, इथे शॉर्ट थर्डमॅनच्या कडून झाली चूक. पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत आणि चेंडू दोघांनाच चकून होईल फरार. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करत येतोय हा चौकार. हॅलो, बेलपाडा संघाचे राहुलजी सोमने त्यांचा इथे नुकताच शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. थँक्यू सर, तुम्ही इथे आलात, या मंचाची शोभा वाढवलीत. या स्पर्धेच्या वतीने तुमचा गोड विशेष आभार व्यक्त करतो. अतिशय आशुतोष यावेळेस सुरेख प्रकार पाहावं लागेल. इथे काय घडतंय, 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा त्याच दिशेने डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करत येतोय हा चौकार. भगवानच्या बॅटमधून 2 चौकार इथे पाहायला भेटले. चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्याच्या घडीला भगवान करतो आणि आपल्या संघासाठी वारंवार सातत्याने जी कामगिरी करतो. आज मात्र त्याला माहित आहे सेमीफायनलचा सामना इथे मी खेळतोय, आपला संघ खेळतोय. एक मानाची मॅच, ही मानाची स्पर्धा कुडोली गावाने ठेवलेली. आज आपण या सेमीफायनल मध्ये या स्पर्धेमध्ये प्रवेश केला. आज मला खेळावा लागेल ना, मला पैशासाठी खेळावं लागेल ना, मला इथे नावासाठी खेळावं लागेल. आज मला खेळावं लागेल फक्त माझ्या गावासाठी. तशा प्रकारचा खेळ आता भगवानच्या माध्यमातून इथे पाहायला भेटला. पाहूया आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करून सज्ज असेल. यावेळी शॉर्ट बॉल इथे पाहावं लागेल, हलकीची दिशा दिली, सुरेख प्रकारचा फटका भगवानच्या बॅट मधून पुन्हा एकदाच येतोय क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार. चौकारांची हॅट्रिक भगवानच्या बॅट मधून पाहायला भेटले. गुड बॅटिंग भगवान. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने मिडल ऑर्डर साठी मी काम मानला जातो, माझ्या संघाचा एक कणा मला काम मानतात. कालच्या दिवसामध्ये मी गाजवला, आज मात्र मला प्रत्युत्तर चोख द्यायचे. तशा प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला भगवानच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. आता पाहावं लागेल आशुतोषवर आता 3 चौकार हल्ले इथे पाहायला भेटले भगवानच्या बॅट मधून. तसेच सन्माननीय या इथे नुकताच शुभ अतिथींचा पाहून आगमन झाले. सन्माननीय सावलाराम धारोले आणि कृष्णाजी सासे, सन्माननीय कृष्णाजी सासे यांचं नुकताच इथे शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि सर प्लीज या व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. थँक्यू सो मच इथे आलात. आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे शॉर्ट बॉल पाहूया, समोरच्या दिशेने खेळून काढलाय, मिड ऑफच्या डोक्यावर फ्लाय करायचा होता, तोपर्यंत एक क्षेत्ररक्षक तिथे येतो, चांगल्या प्रकारचा तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलं. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावपलका धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजे 24-24 च्या आकड्यावर. खूप मोलाचे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला केलं, म्हणजे कृष्णाजी सासे आणि तसेच त्यांच्या उपस्थित असलेले सावलाराम धारोले यांचं नुकताच या मंचावर शुभ आगमन झालंय आणि या मंचावर आलात, या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तुमच्या संकल्पनेने अशा स्पर्धा या कुडोली गावात कायम राहतील, यात काही शंका नाहीये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया आपण आपल्या मॅच कडे. इथेच रंगतोय तो मात्र देवपे विपक्ष पिंपळोली या संघामध्ये लढत, सेमी फायनलची मॅच आपल्या समोर रंगते. चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघ करतात, एक हाय व्होल्टेज ड्रामा इथे रंगतोय आपल्या समोर. आज मात्र या करंजस्पोर्ट चषकचा शेवटचा दिवस आणि इथे रंगतो सेमी फायनलचा सामना. चांगल्या प्रकारची मॅच, चांगल्या प्रकारची स्पर्धा आज अंतिम टप्प्यापर्यंत आली. याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा इथे रंगतोय मेगा फायनलचा 16. आजचा दिवस म्हणजे फायनलचा दिवस. आज का संडे बन जाएगा फंडे, आज के शाम किसके नाम, आज मात्र इथे पाहायला भेटेल. येणारी वेळ ठरवेल काय होणार, काय बिघडेल ते. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये धावपलका जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 24. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय भगवान, त्या प्रकारे असं वाटलं होतं की भगवान हे एक नाव मिडल ऑर्डर साठी काय खेळतो, त्याचं उत्तर द्यायचं होतं. प्रश्न पडला होता, प्रश्न चिन्हाचं उत्तर मात्र भगवानने दिलं आणि चांगल्या प्रकारची फटकेबाजी भगवानच्या बॅटमधून पाहायला भेटली. त्याच्या साथीने साथ देणार लकी नावाचा बॅट्समन आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. भानुदाच्या बॉलवर रिव्हर्स अटॅक करायचा होता, निश्चित हा बॉल येतो डॉट बॉल. चांगला बॉल, खराब बॉल होता भानुदाचा, पण स्विजिटचा फटका मारण्याच्या नादात भगवानने हा बॉल मिस केला. तसेच शिरगाव संघाचे जॉन्टी सोखंडे यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. यावेळी सुरेख प्रकारचा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षक येते दूरवरून, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता मात्र ज्या विकेटची जी गरज होती त्याला मात्र बाद करण्यामध्ये सफल झाला आणि भगवानला इथे माघारी पाठवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडली कामगिरी ती म्हणजेच भानुदासने. विकेटचा पतन, धक्का लागतोय तिसरा बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंपळोली संघाला. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ आहे. भानुदास गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे भगवानला माघारी धाडण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडली कामगिरी चोखरित्या. निश्चित आता मात्र डगआउट मध्ये शांततेचं वातावरण असेल. भगवान नावाचा फलंदाज इथे डगआउट मध्ये आला, आता मात्र सिनेमा पाच काम इथे करेल. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, चेंज द पेस गतीमध्ये केला थोडा परिवर्तन. हा ट्रॅकर बॉल होता, इथे ऑनसाइड खेळायचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला होता. निश्चित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा बॉल येते डॉट बॉल. एका डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला भेटली. धावफलक धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 24-24 या आकड्यावर. यावेळेस पाहूया उंच आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर केला भानुदासने. कॉटन बॉलची विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली. निश्चित पुन्हा एकदा लकी नावाच्या बॅट्समॅनला माघारी धाडण्यामध्ये यशस्वीरित्या चोख कामगिरी पार केली भानुदासने. विकेटचा पतन, धक्का लागतोय चौथा बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंपळोली संघाला. विनायक, अनिल, भगवान, लक्की हे 4 फलंदाज डगआउट मध्ये आले. स्वतःवर नाराज असतील जे हे 4 फलंदाज. आता मात्र अगदी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले, मोहन आणि काशीनाथ. अजूनही कोणता चेंडू फेस केला नाहीये. काशीनाथ आता सध्याच्या घडीला मागच्या मॅच कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटली होती. देवपे संघाची गोलंदाजी सध्याच्या घडीला मजबूत स्थिती करून ठेवली. थँक्यू सो मच सर.
यावेळेस सुरेख प्रकार पाहूया. उंच हवेमध्ये चेंडू इथे झेल टिपला, फलंदाज झाला बाद. विकेटचा पतन. धक्का लागतोय अजून बॅटिंग करणारी टीम म्हणजे 5वा पिंपलोली संघाला. आता पाहता पाहता क्रमांक 3चं षटक ज्याने मार्गस्थ केलं होतं म्हणजे भानुदास, चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, 5 चेंडू मध्ये 2 विकेट आपल्या नावावर केल्या आणि आता मात्र ऑन हॅट्रिकची संधी. अजूनही कोणता रन्स इथे खर्च केला नाही. हा म्हणजे भानुदास. गुड बॉलिंग या देवपे संघाकडून सिंहाचा वाटा आता सध्याच्याकडे देत असतो. यावेळेस सुरेख प्रकार पाहावं लागेल आणि निश्चितच शॉट मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटला. स्केअर ऑफ द विकेटचा फिल्डर तिथे आला होता. 2 फिल्डर मिड विकेट आणि स्केअर ऑफचा विकेट 2 फिल्डर मध्ये चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे पाहायला भेटली. एकाने चेंडू अडवला, एकाने चेंडू फेकी चांगली केली. निश्चित दोघांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं केलं आणि आपल्या संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या. अशा रीतीने धावफलक धावा जोडल्या गेल्या. त्या म्हणजेच 26-26 या आकड्यावर. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या. धावफलक म्हणजे 26-26 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला तर पिंपळोली संघ मात्र दबावाच्या छायेत आहे. दडपण आलंय इथे, मात्र दडपण कमी करावा लागेल. काशीनाथ नावाचा फलंदाज सुद्धा दगावट मध्ये आला. आता मात्र मौन आणि हॅलो सन्माननीय एक पुडोली गावचे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांनी आमचं मात्र तोंड गोड केलं. म्हणजे सन्माननीय तानाजीभाऊ सासे यांनी आम्हाला फ्रूटची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचं सर्च आणि मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. इथे रंगतोय जो मात्र सेमी फायनलचा सामना आपल्या समोर, जो मात्र आहे देवपे विपक्ष पिंपलोली संघ. आता मात्र दडपणाच्या छायेत, इथे दबावाच्या छायेत असणारी टीम तीच म्हणजेच पिंपलोली संघ. आता इथून येणारे काही चेंडू फेस करावे लागते. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. क्रमांक 1चं षटक मार्गस्थ होतं दशरथचा. तेव्हा मात्र 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट सुद्धा आपल्या नावावर कॅरी केल्या. क्रमांक 2चं षटक आशुतोषने टाकला. क्रमांक 2चं षटक तिथे मात्र 15 धावा खर्च केल्या, कोणती विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली नाहीये. क्रमांक 3चं षटक भानुदासने केलं. अतिशय चांगलं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. 2 रन्स फक्त खर्च केल्या आणि त्यानंतर 3 विकेट आपल्या नावावर केल्या. सन्माननीय एक पुडोली गावचे व्यक्तिमत्व म्हणजेच तानाजी भाऊ सासे यांच्याकडून पिंपलोली संघाला सलगचे 3 जर चौकार आले तर 111 रुपयाचे पारितोषिक. इथे मात्र कॅश प्राइज जमा आहे आमच्याकडे कॉमेडी बॉक्स मध्ये. थँक्यू सर. आपल्या अशा संकल्पनेने एका बॅट्समनचा एक मनोबल आत्मशक्ती एक वाढते. पाहूया पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस टप्पा पडला, त्यानंतर थोडी उचली घेतली बॉलनी आणि विकेटचं पतन. धक्का लागतो आणखीन, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा पिंपलोली संघाला.
26 26 आकड्या 27 27 आकड्यावर धावफलक जोडली गेली. आता मात्र इथे थोडंसं निराश असतील बॅट्समन पिंपळवली संघाचे. भगवान नावाचा फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता. पाहूया ओव्हर द विकेट साठी यावेळेस सुरेख प्रकारचा यॉर्क लेंथ मध्ये चेंडू टाकला, शरीरावर आदळला होता बॉल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, 2 धावांचा मानस कंप्लीट केला. पाहावं लागेल तिसऱ्या धावचा इथे मानस होतोय, पण 2 धावा इथे समाधान मानावं लागले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा इथे कंप्लीट केल्या. धावपलकर धावा जोडल्या गेल्या 29 या आकड्यावर. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम सध्याच्या घडीला धीरज आणि विलास करतोय. आणि संघाची जिम्मेदारी आपल्या संघासाठी हिरो बनायचं आहे. आज मला खेळाच्या गावासाठी आज खेळावं लागेल, आज मेहनत करावी लागेल, आज जिद्द करावी लागेल, आज मात्र चिकाटी इथे बाळगावी लागेल आणि मनाशी बाळगलेले स्वप्न आज आम्हाला सातत्यात आणावं लागेल. आणि यावेळेस इथे पाहावं लागेल चांगल्या प्रकारचा बॉल इथे फेस केला. निश्चितच हा बॉल इथे डॉट बॉल चांगल्या रीतीने हा डॉट बॉल इथे यशस्वीरित्या पार पडला. तो म्हणजेच आशुतोषने. आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. उजव्या हाताचा गोलंदाज यावेळेस सुरेख प्रकार उंच हवेमध्ये पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि चांगल्या प्रकारचा शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. फलंदाज होईल बाद. विकेटचा पतन पिंपळवली संघाला. आतापर्यंत 7 गडी मात्र बाद झाले पिंपळवली संघाची. बिकटाची अवस्था चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं काम देवपेठ संघाने आपल्या संघाला केलं. आणि महत्वाचा हिस्सा म्हणजे आशुतोषने पण चांगल्या प्रकारची कामगिरी केली. त्यानंतर भानुदास नावाचा गोलंदाज आला, त्याने आपल्या अकाउंट मध्ये 3 विकेट कॅरी केल्या. चांगल्या प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला करून दिसतोय. यावेळेस सुरेख प्रकारचा संयमगिरीचा खेळ दाखवला. पाहूया अक्रॉस द लाईन इथे मिड विकेट मिड ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं. एक पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावपलकार धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 31-31 या आकड्यावर. पाहता 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या 31-31 या आकड्यावर. आता मात्र चांगल्या प्रकारचा खेळ जो मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून पाहायला भेटला. देवपेठ संघ सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यामध्ये चांगलासा सातत्याने खेळ दाखवित असते. आज मात्र या करंजपोर्ट चषक मध्ये दाखल झालेत, या कुडोलीकर चषक मध्ये, आणि आज त्यांना मात्र तशा प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. गेले 4 दिवस ही इथे मात्र मेहनत आणि पाहता 5वा दिवस इथे क्रमांक 5वा दिवस उजेडला. आणि इथे आज मात्र कोणाचं स्वप्न पूर्ण होणार हे सुद्धा इथे पाहावं लागेल. आजच्या दिवसामध्ये 4 संघ इथे खेळतील. प्रथमतः शिरगाव संघ पहिल्या दिवसामध्ये बक्षीस पात्र मध्ये धडक मारली. त्यानंतर बेलपाडा संघ चांगल्या प्रकारचा खेळ करून त्यांनी बक्षीस पात्र मध्ये धडक मारली. तिसऱ्या दिवसामध्ये देवपेठ संघाने बक्षीस पात्र मध्ये धडक मारली. आणि आता कालच्या दिवसामध्ये 4थ्या दिवसामध्ये ते मध्ये पिंपळवली संघाने बक्षीस पात्र मध्ये धडक मारली. 4 संघ इथे आज खेळतील. 4 संघांमध्ये होणार हा महासंग्राम. इथे मात्र आता रंगतो पहिल्या फेरीचा सेमीफायनल, म्हणजेच देवपेठ विपक्ष पिंपळवली संघ. 2 संघांमध्ये लढत चालले. इथे मात्र काय होईल, काय बिघडेल, येणारी फक्त वेळ ठरवेल. प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षकांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. घर बसल्या हा सामना एन्जॉय करतात. आज मात्र प्रत्येक समर्थकाच्या चेहऱ्यावर म्हणजे देवपेठ संघाच्या चेहऱ्यावर आनंद असेल. यावेळेस विजिटचा फटका पाव रिव्हर्स अटॅक केला. चेंडू निघून जा डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करत येतोय हा चौकार. सलग 3 चौकारांसाठी म्हणजेच तानाजी भाऊ सासे यांच्याकडून 111 रुपयाचे रोख पारितोषिक असेल पिंपळवली संघासाठी. यशवंतच्या बॅट मधून पहिला चौकार इथे पाहायला भेटला. आता मात्र इथून पाहावं लागेल येणारे चेंडू जयराम कशा प्रकारे फेस करेल. आता पहिला चौकार बॅट्समन यशवंतच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर हल्ला चढवला. स्वागत केलं जयरामचं. इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट साठी जयराम सज्ज असेल. स्ट्राइक एंडवर यशवंत. झुंज वर्चस्व कोण गाजवेल हे सुद्धा पाहावं लागेल.
पुन्हा एकदा स्विजिटचा त्याच प्रकारे चांगल्या प्रकारचा इथे स्ट्रोक पाहायला भेटला. चेंडू निघून जायला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय यशवंतच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 39 39 या आकड्यावर. 39 धावा 10 फलकात जोडल्या गेल्या. या चौकाराने चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आता सध्याच्या घडीला करतोय यशवंत. आपल्या संघासाठी हिरो बनायचंय आज, मला खेळायचे गावासाठी, आणि तो तशा प्रकारचा प्रयत्न सध्याच्या घडीला करत आहेत. आणि तसेच तानाजी भाऊ सासे हा जर षटकार आला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेस इथे पाहावं लागेल. संधी होती, संधी गमावली. षटकारासाठी मोहनजी तानाजी सासे याचकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज होतं. सन्माननीय या कुडोली गावचे गोड व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी गेले 5 दिवस चांगली अशी उपस्थिती त्यांची या स्पर्धेला लाभली. म्हणजेच चंद्रकांतजी सासे साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन झालं या मंचावर. ते इथून आले, या मंचावर स्थानपन्न झाले, या मंचाची शोभा वाढवली. त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. इथे आलात, या मंचाची शोभा वाढवली. मोस्ट वेलकम सर. अजूनही विकेट तुम चलो हम तेरे पीछे आते अशी काही संकल्पना बनवून ठेवले ते म्हणजे पिंपळोली संघाची. आतापर्यंत 8 गडी जे मात्र बाद झाले ते पिंपळोली संघाची थोडी एक बिकट अवस्था आहे. पण सध्याच्या घडीला जर विचार केला तर विकेटचा जर विचार केला तर सध्याच्या घड्या रन्स सुद्धा चांगल्या प्रकारे खेळतायत. म्हणजे जो येतोय तो मात्र फटका मारून जातोय. कोणताही मात्र कर्ज आपल्या संघाचा इथे ठेवत नाहीये. येणारा प्रत्येक खेळाडू काही ना काही एक दोन रन्स इथे मारून दागोडच्या रस्त्यामध्ये परतोय. फक्त विनायक नावाचा फलंदाज एक शून्यावरती बाद झाला. त्यानंतर येणारे प्रत्येक खेळाडूने चांगल्या प्रकारचा खेळ इथे केला. पुन्हा एकदा पाहावं लागेल ओव्हर द विकेट साठी. यावेळेस फुल टॉस बॉल इथे पाहावं लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फ्लाय केला चेंडूला. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेदत कापत चिरत चेंडू होते फरार. सीमारेषे पार येतोय हा चौकार. जर पिंपळोली संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्यांची झाली. कारण 35-40 धावांचा टार्गेट जरी सेट केला तरी त्यांना ठाऊक आहे की आम्ही हा टार्गेट चांगल्या प्रकारे डिफेंड करू शकतो. त्या प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या अंतर्कणात जागृत आहे आणि तशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला मात्र करत आहेत. मोठे पटके खेळतायत, संयमगिरीचा खेळ दाखवत आहे. क्लासिकल खेळ कसा असावा पिंपळोली संघ इथे दाखवून देते. यावेळेस सुरेख प्रकार इथे पाहावं लागेल. चांगल्या प्रकारचा बॉल इथे फेस केला. निश्चित हा बॉल इथे डॉट बॉल. भिवंडी तालुक्यातून आलेला संघ वरपे संघ त्याला मात्र धूळ चारली. आता मात्र पाहावं लागेल मुरबाड तालुक्यामधला देवपे संघाला इथे मात्र डिफेंड करण्यापासून रोखू शकते का ती म्हणजे गोलंदाजी करणारी टीम आता सध्याच्या घडीला म्हणजेच पिंपळोली संघ. आता मात्र पाहावं लागेल देवपे विपक्ष पिंपळोली या संघामध्ये लढत इथे सुरू आहे. आता मात्र काय होणार. 30 चेंडूचा खेळ आता बाकी असेल. 30 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजेच 45 धावा जे मात्र देवपे संघाला जिंकण्यासाठी पाहिजे. सोपा असं आव्हान आहे पण मित्रांनो टेनिस क्रिकेट याला मात्र सोपं अवघड आणि अवघडचं सोपं जो होतो त्याला मात्र टेनिस क्रिकेट म्हणतात. जर देवपे संघाने सलगचे 3 जर चौकार मारले कोणत्याही प्लेयरने तर सन्माननीय तानाजी भाऊ सासे यांच्याकडून 111 रुपयाचे कॅश प्राइज असेल. कॉमेडी बॉक्स मध्ये त्यांनी जमा केलेला आहे. फक्त आता 3 चौकार मारून तो कॅश प्राइज घेण्याचा फक्त प्रयत्न करावा लागेल देवपे संघाला. थँक्यू सो मच.
चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल सेकंड राऊंडचा सेमीफायनलचा मॅच यामध्ये रंगेल. एका साईडला असेल शिरगाव त्यांच्या विरुद्ध खेळेल ती म्हणजे बेलपाडा. दोन संघामध्ये एक लढत. मुरबाड तालुक्यामध्ये चांगला असं सातत्याने खेळ दाखवत असतात. आज मात्र दोन संघ इथे एकमेकास भेटणार. इथे पाहावं लागेल कोण कोणाला होणार भारी. येणारी फक्त वेळ ठरवेल. जाऊया मॅच कडे. दोन संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेचच कॉमेडी बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची. आपले नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. सन्माननीय अनिलजी सासे साहेब यांचं शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. अनिलजी सासे साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन इथे स्थानपन्न व्हायचे. आज मात्र मराठी दिवस, मराठी भाषेचा दिवस. आज आपला काय सन्माननीय शिरगाव गावचे सचिनजी चोरगे सर त्यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर येऊन आत्माराम भाऊ जाधव हे तुम्हाला इथे बोलत आहेत. कॉमेडी बॉक्स मध्ये यायचे प्लीज. त्यांना संपर्क साधायचे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहले खरच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात मानतो मराठी. जाती धर्माच्या भिंतींना भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे युग प्रवर्तक श्री 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 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज मात्र त्यांनी ही मराठी भाषा जिवंत ठेवली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती महाराज यांना आज मात्र मुजरा करूया. आणि पुन्हा एकदा जाऊया आजच्या मॅच कडे. इथे रंगतोय सेमीफायनलचा सामना. पिंपरोली विपक्ष देवपे पहिल्याच बॉलवर इथे केले स्वागत ते म्हणजे विनायकचं. एक चौकाराला चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे 4 या आकड्यावर. महेश स्ट्राइक एंडवर असेल. यावेळेस रिव्हर्स अटॅक करायचा होता. पाहावं लागेल थोडस इथे. हा बॉल येते डॉट बॉल. एक रन एका रन्सने धावसंख्या वाढली ती म्हणजे 5 या आकड्यावर. कालच्या म्हणजे ज्या दिवशी तिसरा दिवस मध्ये यांनी धडक मारली होती त्या दिवशी चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. 47 म्हणजे 47 धावांची केली सुद्धा या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. यावेळेस पहिलं पाहावं लागेल. यावेळेस सुरेख प्रकारचा शॉट थर्डमॅनचा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. पाहता पाहता एक धाव कंप्लीट झाली. चांगल्या प्रकारचा तिथे फिल्डिंग पाहायला भेटली ती म्हणजे शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. पाहता पाहता 6 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3 बॉलचा इथे खेळ झाला. 3 बॉल मध्ये 6 धावा. चांगल्या प्रकारची आता सध्याच्या घडीला सुरुवात जी मात्र हवी होती देवपे संघाला ती मात्र मिळाली. महेशसाठी हा बॉल अतिशय चांगला देखना लाजवाब स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू होतोय सीमारेषे पार. येतोय महेशच्या बॅट मधून हा चौकार. चांगल्या प्रकारे हा बॉल स्लाइस केला आणि अक्रॉस द लाईन म्हणजे आडव्या बॅटने खेळला आणि तोपर्यंत चेंडू स्केअर ऑफ द विकेटला भेदत कापत चिरसेन चेंडू फरार झाला सीमारेषेच्या पार. तसेच सन्माननीय सचिनजी सोरगे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. थँक्यू सो मच. त्यावेळेस सुरेख प्रकारचा पाहावं गेली इथे चांगल्या प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता. थोडी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. त्याचं रूपांतर अजून एका धावा म्हणजे अशा रीतीने 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगल्या प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला देवपे संघ सुद्धा आपल्या संघासाठी करत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावर. विनायकचा बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. लॉफ्ट केले. पाहूया क्षेत्ररक्षक 2 धावता चेंडू मागे पण त्यांच्या दोघांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होईल फरार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटच्या डोक्यावरून फ्लाय केला. चेंडू निघून जातो सीमारेषे पार. येतोय हा महेशच्या बॅट मधून चौकार.
धावपलका धावा जोडला गेला 16 या आकड्यावर. सध्याच्या घडीला ज्या परिस्थितीमध्ये बॅटिंग हवी होती ती बॅटिंग सदर महेश आणि स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला भेटली. महेश आपल्या संघासाठी सातत्याने चोख अशी कामगिरी करतो. 47 म्हणजे 47 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. खूप अनुभव आता मात्र सध्या घडीचा विचार केला तर अनुभव सुद्धा या मैदानाचा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला. महेश स्वप्नीलची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आता मात्र सध्याच्या घडीला आपल्या संघाचा डाव इथे सावरत असताना 16 धावा धावपलकात जोडल्या गेल्या. चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचं काम आता केलंय. संकटाच्या छायेत उभी असणारी आता मात्र गोलंदाजी करणारी टीम इथून मात्र येणारे काही चेंडू फेस करून इथे महेशला आणि स्वप्नीलला बाद करून आपल्या संघामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न जो मात्र पिंपलोली संघामध्ये असेल. मनामध्ये भीती असेल सो महेशची आणि स्वप्नाची अजूनही विकेट सोडायचं नाव घेत नाहीये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 16 या आकड्यावर. 16 धावा धावपलकर आहेत. भगवान गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या उजव्या हाताला क्रॉस करून हा बॉल फेस करेल. यावेळेला पहिलाच बॉल भगवानचा चांगल्या प्रकारे फेस करायचा होता. निश्चितच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण भगवानच्या माध्यमातून इथे पाहायला भेटलं. एक धाव इथे पाहता पाहता कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपलकर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 17 या आकड्यावर. पाहावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल भगवानला. परंतु या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवतो म्हणजे देवपे संघ. इथे पाहावं लागेल महेश नावाचा फलंदाज क्रीज सोडायचं नाव घेत नाहीये. मोठे फटके सुद्धा त्याच्या बॅट मध्ये इथे पाहायला भेटले. महेश संयमवीरचा खेळ इथे क्लासिकल बॅटिंग इथे दाखवली. चांगल्या प्रकारचा लॉफ्टेड खेळायचा होता. समोरच्या दिशेने खेळून काढला. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावपलका धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 19 या आकड्यावर. सध्याच्या घडीला चांगल्या अशा परिस्थितीमध्ये आहे ही बॅटिंग करणारी टीम. स्वप्नील आणि महेशची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 19 धावांची भागीदारी आता सध्याच्या घडीला रचत असताना यावेळेस पाहावं लागेल कशा प्रकारचा बॉल आणि वाईट टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. धावपलकर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 20 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही कोणती विकेट इथे गमावली नाहीये. चला बेलपाडा संघाचा रोहित आरड जर कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा. इथे लगेचच रिपोर्टिंग करायचे टॉस का बॉक्स मध्ये. आपला टॉस नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. यावेळेस पाहूया सुरेख लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू निघून जाईल. काऊ कॉर्नर रिजनला बेदत कापत चिरत चेंडू होतोय फरार. महेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. ज्या प्रकारे फलंदाजी केली आता मात्र धावपलक धावा जोडल्या गेल्या 26 या आकड्यावर. आता मात्र महेश नावाचा वादळ इथे मैदानामध्ये खेळतोय. याला मात्र थांबवावं लागेल. जी भीती आहे ती भीती इथे दिसून येते. बॅटिंग करण्याचा टीम गोलंदाजी करणारी टीम यावेळेस सूर्य प्रकारचा इथे अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा होता. डीप मध्ये फिल्डर चांगला आहे स्क्वेअर ऑफ द विकेटला. पाहता पाहता एक धाव इथे कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट करायचं काम स्वप्नीलला केलं महेशने. आता मात्र माझी खेळीच मला जे काम करायचं होतं ते मी आता सध्याच्या घडीला करतोय. आता मात्र मला थांबून खेळावं लागेल. स्वप्नीलला आता जिम्मेदारी देण्याचं काम जे मात्र महेशने केले. इथे पाहावं लागेल भगवान पुन्हा एकदा. भगवानसाठी हा भगवानचा बॉल सुरेख प्रकारचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्लिअर होत चेंडू होईल फरार. सीमारेषे पार येतोय हा स्वप्नीलच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा अतिशय देखणा लाजवाब चौकार. जर 3 चौकार जर आले तर तानाजी सासे याचकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यावेळेस पाहावं लागेल स्वप्नीलसाठी बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. एक धाव कंप्लीट. चांगला असं शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आणि एका धावा होय ते समाधान मानावं लागेल. पाहता पाहता चला टॉस कॅमेरामॅन इथे शिरगाव संघ आणि बेलपाडा संघाच्या नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न झाला. शिरगाव संघाने टॉस जिंकून इथे क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले त्यांचे बॅटिंग साठी बेलपाडा संघाला.
आता मात्र धावसंख्या जोडल्या गेल्या त्या म्हणजे 32 लॉस ऑफ 0 विकेट. 32 धावा धावफलकात जोडल्या गेल्या. आता सध्याच्या घडीला चांगल्या परिस्थितीमध्ये म्हणजेच बॅटिंग करणारी टीम देवपे संघ. आता मात्र समर्थक आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद असेल आणि महेशला ज्या प्रकारची फलंदाजी करता पाहिजे तोपर्यंत एक आत्माराम जाधव हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे आनंदित असतील. यावेळेस स्वप्नील पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन इथे हलकीशी दिशा दिली. एक धाव इथे कंप्लीट केली. पैकी थोडी खराब आली. पाहावं लागेल 2 धावाचा मान. तिसऱ्या धावाचा इथं प्रयत्न होतोय. भगवान पुन्हा एकदा येतोय आणि इथे स्वप्नीलला आपली विकेट गमवावी लागली. धक्का लागतोय देवपेच संघाला पहिला, जो मात्र स्वप्नीलच्या रूपाने. 1 विकेट सध्याच्या गडीला. स्वप्नील बॅक टू द डगआउट. .34 34 धावा धावफलकर आहे सध्याच्या घडीला. आणि आता मात्र इथे दबाव आणि दडपण जो मात्र पिंपळवली संघावर दिसतोय. कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला, पण आज मात्र देवपेच संघापुढे हे मात्र इथे नमले. ते म्हणजेच पिंपळवली संघ. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ आहे. विनायक गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर द विकेट साठी पंचांच्या उजव्या हाताला क्रॉस करून इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. त्यावेळेस इथे काय घडलंय पाहावं लागेल. आणि इथे पाहता पाहता वाईट +1 टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा 2 धावा ऍड होता. धावफलका धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 36 या आकड्यावर. ऑफिशियल पंच धर्मेंद्र वर्मा सर. चांगलासा अनुभव त्यांच्याकडे. आज मात्र टेनिस क्रिकेट पासून तर लेदर क्रिकेट पर्यंत प्रवास करून आज पुन्हा एकदा कल्याण पासून तर मुरबाड पर्यंत प्रवास केला आणि या स्पर्धेला दाखल झाले. त्यांचा सुद्धा शतशः आभार व्यक्त करतो. यावेळेला रिव्हर्स अटेन्स विजिटचा फटका पाहावा लागेल. इथे महेशला मात्र माघारी यावे लागेल. टिपला झेल संपला महेशचा खेळ. विकेटचा पतन. धक्का लागतोय दुसरा. बॅटिंग करणारी टीम म्हणजे देवपे संघाला. या स्पर्धेसाठी या मॅच साठी चांगले असे पंच आपल्याला 2 लाभले. धर्मेंद्र वर्मा सर आणि नॉन स्ट्राईक एंडवर पंच असते राजेशजी हरेड सर. हे 2 पंच या मॅचला लाभले. डोळ्यात तेल घालून मात्र त्यांचं लक्ष आहे या मॅच कडे आणि खूप दबाव असतो पंचांवर. तो दबाव इथे त्या दोघांवर काही दिसून येत नाहीये. एकदम सहजपणे एक निर्णय कळवतात आपल्याला. भानुदास संयमगिरीचा खेळ इथे पाहावं लागेल. बॅटला थोडं मागे घेतलं. शरीरावर आदळणार होता तोपर्यंत थोडा संयमगिरीचा खेळ भानुदासच्या बॅट मधून पाहायला भेटला. थोडी हलकीशी दिशा दिली आणि एक धाव इथे चित्याच्या चपळाईने कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 37 या आकड्यावर 37 लॉस ऑफ 2 विकेट. आता मध्ये जिंकण्यासाठी समीकरण राहिले ते म्हणजेच 7 धावांचं. 7 धावा मात्र काढून देवपे संघ इथे फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. इथे पाहावं लागेल. हलक्या हाताने दिशा दिली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे गेला. तोपर्यंत तिथे सुद्धा चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केली. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असेल. कशा प्रकारे हा सामना आपल्या स्टाईलने ते मात्र संपुष्टात करेल ते मात्र भानुदास आणि आशुतोष पुन्हा एकदा 1 धाव इथे कंप्लीट केली. आणि आता मात्र इथे औपचारिकता काही ठेवण्याचं काम जे मात्र सध्याच्या घड्याळ करतोय. 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ आहे. विनायक गोलंदाजी ट्रॅकवर आहे. इथे मात्र दबाव दिसतोय. संकटाच्या छायेत उभी असणारी टीम म्हणजे पिंपळवली संघ. निराशेची भावना समर्थकांच्या चेहऱ्यावर सुद्धा निराशेची भावना असेल. आता मात्र इथे पूर्णपणे हा सामना संघाचा इथे कॅप्टन कूल म्हणजे आशुतोष गायकवाड
आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल झालाय आणि कॅप्टन म्हणून भूमिका काय असते ती मात्र दाखवत असताना आता आपला देवपे संघाचा कॅप्टन आज मला इथे का केलंय याचं चोख प्रत्युत्तर देतो. वारंवार मुरबाड तालुक्यामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलो. आता इथे पाहावं लागेल. आशुतोष गायकवाड पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर असेल, आता स्ट्राईकवर असेल सॉरी, आणि नॉन स्ट्राईक एंडवर भानुदास असेल. एक कॅप्टन म्हणून जिम्मेदारी आज मात्र असते. कॅप्टनची जिम्मेदारी महेशवर टाकली. महेशने चांगल्या प्रकारे इथे खेळ केला आणि आपल्या संघाला इथे विजयाची दिशा दाखवत असतात. आता फायनलच्या मॅच कडे जाण्यासाठी फक्त काही रन्स बाकी असतील. आता आशुतोष गायकवाड कशा प्रकारे हा सामना आपल्या स्टाईलने संपवेल आणि आपल्या कॅप्टन म्हणून काय चोखरित्या कामगिरी असते ते मात्र इथे दाखवलं आशुतोषने. देवपे संघाकडून खेळतो. देवपे संघाचा एक कणा, देवपे संघाचा हिरो म्हणजेच आशुतोष. यावेळेस सुरेख प्रकारचा फटका इथे पाहावा लागेल. संयमगिरीचा खेळ आता मात्र पाहावा भेटला. वाईडिस लोंगाला क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत आशुतोष आणि भानुदासने एक धाव कंप्लीट केली. एका धाबीच्या मदतीने धावपलका धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 42 या आकड्यावर. आता मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. भानुदास यावेळेस इथे शरीरावर आदळणार होता बॉल. संयमगिरीचा खेळ दाखवला. निश्चित हा बॉल डॉट केला आणि त्याला माहित आहे आता मात्र 2 धावांची गरज आहे. कोणताही मोठा फटका खेळलो नाही तरी सुद्धा हा सामना आपण निश्चितपणे जिंकू शकतो. अगदी सहजरित्या हा बॉल इथे शरीरावर आदळला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून पाहायला भेटली. यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने ऑन साइड खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत आपल्या स्टाईलने भानुदासने हा सामना इथे संपुष्टात केला आणि देवप्या संघ जाऊन पोहोचली ती म्हणजे फायनल मध्ये. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. थँक्यू सो मच.